महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात आणखी एका साताऱ्यातील कुटुंबाने अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर मॅडमची घेतली भेट. फलटण येथील वाठार निंबाळकर येथील विवाहित मुलीने आत्महत्या केलेला शवविच्छेदनाचा अहवाल खोटा असल्याचा दाम्पत्याचा आरोप. शवविच्छेदनाचा अहवाल बनवताना मयत महिला डॉक्टरवर कोणता दबाव होता का याची चौकशी करण्याची केली मागणी. साताऱ्यातील महिला डॉक्टरच्या आत्महत्येच्या प्रकरणाला आता नवं आणि धक्कादायक वळण मिळालं आहे. या प्रकरणात आता एका विवाहितेच्या आत्महत्येशी संबंध असल्याचा संशय व्यक्त होत असून शवविच्छेदन अहवाल बदलला असल्याचा आरोप वाठार निंबाळकर येथील मयत दीपालीच्या आई वडिलांनी केला आहे. मयत दीपालीची आई भाग्यश्री पाचांगणे यांनी तिच्या मुलीच्या मृत्यू प्रकरणात चुकीचा शवविच्छेदन अहवाल तयार करण्यासाठी संबंधित महिला डॉक्टरवर दबाव टाकण्यात आला होता. तिच्या मुलीचं लग्न अजिंक्य निंबाळकर या लष्करी अधिकाऱ्याशी 2021 मध्ये झालं होतं. विवाहानंतर सासरच्या मंडळींकडून दीपालीला मानसिक आणि शारीरिक छळाला सामोरं जावं लागलं. अखेर 19 ऑगस्ट 2025 रोजी दीपालीनं गळफास घेऊन आत्महत्या केल्याचं पोलिसांनी सांगितलं होतं. मात्र दीपालीच्या आई भाग्यश्री यांनी ही आत्महत्येविषयी सखोल चौकशी करण्याची मागणी अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर यांना निवेदनाद्वारे केली आहे. मुलीच्या मृत्यूनंतर 5 दिवस पोलिसांनी शवविच्छेदन अहवाल दिला नव्हता. या अहवालावर सही करणाऱ्या महिला डॉक्टरचं पुढे आत्महत्या केलेल्या डॉक्टर होत्या असं भाग्यश्री यांनी सांगितलं. त्यामुळे त्यांच्या शंका आणखी गडद झाल्या आहेत. या घटनेनंतर भाग्यश्री पाचांगणे यांनी सांगितलं की माझ्या मुलीच्या प्रकरणात राजकीय दबाव आणि पोलिसांच्या संगमताने सत्य दडपलं गेलं. डॉक्टरवर चुकीचा अहवाल तयार करण्यासाठी दबाव होता आणि त्यांनी त्यांच्या आत्महत्येच्या पत्रातही अशा प्रकारच्या दबावांचा उल्लेख केला आहे. यामुळे या प्रकरणामध्ये पोलीस नेमकी कोणती भूमिका घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. नेमकं काय आरोप आहे? कारण मी आज जे ॲडिशनल साहेबांना ते मॅडमला जे भेटला नेमकं काय म्हणणं आहे? आमचं असं म्हणणं आहे की माझ्या मुलीने आत्महत्या केलेली नाही, तिचा खून झाला. नेमकं काय प्रकरण होतं जरा थोडक्यात? काय कधीचा विषय आहे? काय हा 17 ऑगस्ट दिवशी आम्हाला फोन आला तिच्या घरून, तिच्या पतीचा, की दीपाली सिरियस आहे, चक्कर येऊन पडली आणि बेशुद्ध झाली, तिला राऊत हॉस्पिटलला फलटणमध्ये ॲडमिट केले, तर तुम्ही आत्ताच्या आत्ता सगळे या. तर आम्ही इथून निघालो, आम्ही गेलो सगळे तिथं. तर आम्ही राऊत हॉस्पिटलला जायच्या आधी तिच्या चुलतदिरांनी आम्हाला डायरेक्ट सरकारी दवाखान्यात नेलं आणि सरकारी दवाखान्यात गेल्यावरती त्यांनी सांगितलं की दीपालीने किरकोळ कारणावरून गळफास लावून घेतला आणि डायरेक्ट आम्हाला बॉडी दाखवली मुलीची. पण मला पूर्ण खात्री आहे माझी मुलगी गळफास घेऊ शकत नाही. माझी मुलगी खूप धाडसी, शिकलेली आहे, ती स्वतःच्या पाया उभी आहे, इंजिनियर मुलगी आहे माझी. तरी ती कसलाच असा निर्णय घेऊ शकत नाही. तिच्या पोटात आज 5 महिन्याचं बाळ आहे आणि तिला 1.5 वर्षाची मुलगी आहे. कुठलीही आई मुलांना सोडून जाऊ शकत नाही, कितीही टेन्शन आलं तरी. तिच्या घरातले पती आणि सासू सासरे आणि 2 नंदा तिला खूप टॉर्चर करत होत्या. तिला शारीरिक त्रास देत होत्या, मानसिक त्रास देत होत्या. सगळ्यात जास्त शेवट नंबरची ननंद सीमा संतोष इंगळे महाड, तिला खूप त्रास दिला. 4 महिने आधी येऊन ती घरात भांडण करून गेलती. त्याच्यावरून तिची सासू महिनाभर तिच्याशी बोलत नव्हती आणि ही प्रेग्नेंट असल्यामुळे हिला त्रास व्हायचा, उलट्या वगैरे व्हायच्या. तर ती सासू सासरे तिला विचारत पण नव्हते की काय होते तुला, यायचे का दवाखान्यात की काय, काही ती विचारतच नव्हती तिला. त्यामध्ये जो म्हणणं असं का आहे की ते आत्महत्या नाही खून आहे असं का वाटतंय तुम्हाला? कारण ती करू शकत नाही. मुलगी माझी खूप धाडसी होती, ती स्वतःच्या पाया उभी होती, ती स्वतःचं पोट भरू शकत होती, तिच्या सहित तिच्या मुलांसहित तिचं स्वतःचं पोट भरू शकत होती. एवढ्या दिवस का गप्प बसलं? घटनेला किती दिवस झाले? 2 महिने झाले आता. 2 महिने का शांत बसले? आम्ही केलंय ना त्यांच्यावरती त्यावेळेला तिने आत्महत्या का केली ह्याच्या संदर्भात ही तक्रार आहे, त्या संदर्भातला गुन्हा दाखल आहे. आज तुम्हाला का असं वाटायला लागलं की तिने नाही? पण त्यावेळेस बी आम्ही बोललो होतो की पीएमचे रिपोर्ट खोटे आहेत. तसं आहे की पीएमचे रिपोर्ट आम्ही दाखवलेत ना कलेक्टर साहेबांना. त्यात बी आम्हाला त्यावेळेस आम्हाला संशय होता त्या पीएमच्या रिपोर्टवर. पण आता हे जे प्रकरण घडले 4 दिवसापूर्वी
डॉक्टरांचं, हा महिला डॉक्टरांचं, त्याच्यावरून मला पूर्ण संशय आहे की माझ्या पण मुलीचा पीएमचा रिपोर्ट वरती त्या डॉक्टरांची सही आहे. मला पण असं वाटतंय की माझ्या मुलीचा रिपोर्ट सुद्धा यांनी बदललाय. दबाव घालला. कुणी बदलायला डॉक्टरांवर दबाव होता असं म्हणायचं. तसं काय आम्हाला सांगता येणार नाही, कारण त्यांचं ऐका की त्यांचं तिकडची माणसं सासरकडचे निंबाळकर होते. आता आम्ही कोणाला तसं काय आम्ही सांगू शकणार नाही. पण असं त्यांचे- पूर्णपणे सांगू आणि शकत नाही, त्यांचे- पण त्यांच्यातले सगळे असे हे स्ट्रॉंग माणसं आहेत, राजकीय नेते आहेत, त्यांच्यात निंबाळकर आहेत ते. ओके. त्याच्यामुळं मला असं वाटतंय की त्यांना पण दबाव आला असेल की ह्याच्या माझ्या मुलीचा पण रिपोर्ट बदलायसाठी त्यांना दबाव आला असेल असं मला 100% वाटतं. मी आज जे भेटला ऍडिशनल मॅडमला, तर काय त्यांनी काय आश्वासन काय दिलं काय? ते म्हणले आम्ही पेपर मागून घेऊ आणि विचार करू या गोष्टी.